सकाळी सकाळी उठून आपण सिंहगडला निघालो. मित्राला फोन केला आणि गाडी बोलून घेतली आणि भरभर रस्ता कापत आपण निघालो होतो सिंहगडला. दोनजे गावामधून वरती निघालो तर खूप रॅल्या बिल्या येत होत्या, मस्तपैकी मस्त राडा होता. तर खूप दूरवरची आणि हा घाट पाहिला ना एकदम भारी यार, भारी फिर पोचलो पटकन पार्किंगमध्ये, गाडी पार्किंग केली तर सगळ्या गाड्यांवरती भगवे झेंडे दिसले. शिवजयंतीनिमित्त आज आपण आता सिंहगडला चाललेले आहे. सोबत अनिल भाऊ आहे. सकाळी आम्ही 6 वाजता निघालेलो. खूप मजेशीर हा ट्रेक झाला आणि आता घाट रस्ता कसा मस्त आहे. खतरनाक घाट भेटला होता. इकडे आपण गाडी पार्किंग केलेली आहे. हा पुणे दरवाजाला तर काय इतकी लोकांची गर्दी होती, कोण फोटो काढत होतं, काय करत होतं. मला तर व्हिडिओज घ्यायला जमला नाही, जाऊ दे म्हणलं. मग मॅप पाहिला, पटापट आपण चालू पडलो. जायचं म्हणलं आता पूर्ण किल्ल्याला राऊंड मारायचा. तटबंदी वगैरे, कुठं बुरुज आहेत, कुठं काय आहे सगळं बघायचं. मोबाईल देऊ का? जाऊ दे, याला म्हणलं मोबाईल देऊ का तिला पाहिलं नाही म्हणलं. मग चला आपण काय लगेच कल्टी मारली. लगेच तटबंदीच्या बाजूबाजूने आपण डायरेक्ट निघालो होतो. म्हणलं आता पूर्ण किल्ल्याला पहिली परिक्रमा मारायची, कुठं काय सगळ्या काय वास्तू पाहून घ्यायच्या. मग सगळं काय पाहत होतं, जंग्या वगैरे हे काय ते आपल्याला अपरिचित नव्हतंच, म्हणजे सगळं माहितीच होतं. मग इथं पुढे गेलो, आपल्याला एक वास्तू दिसली. चला म्हटलं बघावं आता काय विषय काय आहे. आणि ते अजून पण आपल्याला काय, हा इथं बुरुजावर आलो, इथून पण आपल्याला बाजूला ही वास्तू दिसत होती. हिचं काय आपल्याला विषय कळला नाही, काय होतं कशासाठी होतं, जाऊ दे. आणि मी ते विचारही केला नाही की काय होतं, रहस्य उलगडून नाही घेतलं. पूर्ण किल्ला आपल्याला फिरायचा होता. चला मग लगेच पुढे निघालो होतो मी. आणि मग बाहेर पडलो, याच्यातून पुढे चालत राहिलो. म्हणलं आता अनिल भाऊला म्हणलं चला पुढे या बुरुजावरती जाऊ. तर इथे गेल्यानंतर इथे पोरांची जरा गर्दी जमलेली होती. म्हणलं आता याचं बुरुजाचं काय नाव, तर मला कळलं कलावंतीचा बुरुज असं काहीतरी नाव होतं याचं. समोर आपण पाहिला कडेलोट दिसत होता. आणि कडेलोट म्हणला तर कडेलोटच्या बाजूला आपल्याला झुंजार माची. तिकडे निघालो होतो. आता म्हणलं या बुरुजाच्या दिशेने जाऊयात खाली. त्याची एकदम बेकार अवस्था झालेली होती, म्हणजे तटबंदी वगैरे सगळं काही पडलेलंच होतं. आणि फक्त या ठिकाणी पाऊल वाटच राहिलेलं, ते बुरुज वगैरे काय सगळं आता शेवटची घटका मोजत आहे. हा समोर कडा दिसतोय, वर टाकून वरती आलेला तो एरिया हा. त्याच्यानंतर आपण फायनली कडेलोट इथे आलो. मग मला काय राहिलं नाही, थोडा झेंडा फिरून छत्रपतींना मानवंदना दिली आणि आता पावले झुंजार माचीकडे वळवली होती, जिथे लढाई झाली होती. ना सेलार मामा विरोधी काडी उदयभानाचं मामा या झुंजार माचीवरती या ठिकाणी येऊन त्या उदयभानाचा धड आलं केलेलं होतं. हीच ती ऐतिहासिक जागा आहे. या ठिकाणी समोर आपण पाहू शकता, आपल्याला या ठिकाणी कळेल आपण जे वीर तानाजी मालुसरे यांचा लढता हात कट झाला होता किंवा हात तुटला होता, तरीही ते लढत होते. आपल्या हाताला जो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बक्षीस म्हणून जो शेला दिला होता, तो चक्क त्यांनी हाताला गुंडाळला, तरीही ते मैदान त्या ठिकाणी झुंजत होते. जवळजवळ त्यांनी 350हून अधिक लोकांना त्या ठिकाणी घंटास्नान घातले होते. त्याच्या पुढे ते मैदान आपल्याला त्या ठिकाणी पुढे पाहायला भेटणार आहे. आणि बाजूलाच आपल्याला कल्याण दरवाजा पाहायला भेटला. कल्याण दरवाजा पाहून झाला, पुढे आपल्याला आता हा पुणे दरवाजा दिसत होता. तिथून पुढे आपल्याला पाण्याचे टाके वगैरे छोटे दिसत राहते. समोर आपल्याला मारुतीचं मंदिर आणि जे घरासारखं दिसतंय ना, त्या आतमध्ये पाण्याचं देवटाकं म्हणून आहे. आणि बाकीचे टाके पण आहेत, त्याच्यामध्ये खूप शेवाळे हो, पिण्यायोग्य तर पाणी नाहीच आहे. हे बाजूबाजूला खूप आता शेवाळ्याचे ओपन टाके असल्यामुळे, पण देवटाके मात्र झाकून ठेवलेल्या, मस्त पाणी आहे, थंड एकदम. आता पुढं म्हणलं चला आपल्याला तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे जायचे. आहो बाबू, आतमध्ये गेलो तर असं आहे, युद्धाची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला भेटली. असलं काही पाहायला भेटले वाटलं नव्हतं, पण या ठिकाणी खरंच हुबेहूब अशा प्रतिमा, म्हणजे असे पुतळे तयार केलेले आहेत. खूप छान वाटलं, म्हणजे त्यावेळेची युद्धभूमी या ठिकाणी खरंच साकारलेली आहे. मस्त वाटलं. आणि पुढे आता जायचं म्हटलं तरी हे बघा, समाधी आपल्याला पाहायला भेटली. आणि आता या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी लहान बालगोपाल सगळे आपले आलेले होते मस्त. आणि समाध्यांना फुलांनी पण सजवलेलं होतं. या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण पण केलेली होती. सगळं काही मस्त असं होतं.
आणि मग काय दर्शन घेतलं आम्ही. म्हणलं चला आता पटकन बाहेर निघा. बाहेर आल्यानंतर मला फोटो काढायचा काय मोह आवरला नाही. पटकन 100 रुपये दिले घोड्यावाल्याला. म्हणलं बसू दे बाबा, तो घोडाही पळतो काय भीती वाटत होती. म्हणलं चल जाऊ दे पुढं. मग म्हणलं हे सगळं तोफा बिफा बघून घेतल्या. सगळं काय नीटनेटकं म्हणलं थांबून बघायचं आपलं काय नवीन काय वेगळं काय असं काही सगळं बघून घेतलं होतं. वेगवेगळ्या गोष्टी पाहिला. आज म्हणलं थोडंसं वेळ भेटलाय तर चला हे काय दिसत आहे म्हणलं बघून घ्यावं. हे काय घर आहे का किंवा काय आहे दुसरं. मग एकदम जुनी इमारत आपल्याला पाहायला भेटली होती. म्हणलं चला ही पण बघायची काय आहे काय नाही. आतमध्ये जाऊन बघूयाच. आतमध्ये बोलण्याचा आवाज येत होता. पोरं बसलेली त्यांची काहीतरी ट्रिपच्या कंट्रीची डिस्कशन चालू होते. म्हणलं काय मीटिंग व्हायला काय बघा. आतमध्ये गेलो तर काय मंदिर होतं राव. पाया पडलो मस्तपैकी. या पायऱ्यांनीवर जावं म्हणलं. आता इकडं काय दिसते बोर्ड बघावं. आता लय विचार करत होतो. या किल्ल्यावरती शंकराचं मंदिरच पाहायला भेटलं नाही. चला बघू. अरे इथं तर काय म्हणलं तर शंकराचं मंदिरच पाहायला भेटलं. मग लय ना आनंद झाला राव. शंकराचं म्हणजे आपण एकदम फॅनच राव. मग काय पुढे आलो. इथं पण एक ग्रुप असला होता गप्पा मारत. म्हणलं जाऊ दे काय आपल्याला ज्ञान देत नाही. मंदिरात जायचं म्हणलं पहिलं दर्शन घ्या. अरे देवा आता इथं तर पुजारी ना अजून झोपतून उठला होता. पूजा चालू होती. दर्शन घेऊन पुढं निघालो. चला म्हणलं आता तानाजी मालुसरे यांचं ज्या जागेवर त्या हात तुटला होता ती जागा पाहिल्याशिवाय आता चेन पाडणार नाही. आणि हीच ती जागा ते तानाजी मालुसरे या ठिकाणी बेपण होऊन लढत होते. आता या जागेवरती झाडे उगवले. गवत वगैरे सगळं काही जाम झालेलं आहे गवताने. पण याच ठिकाणी हीच ती युद्धभूमी आणि हाच तो परिसर आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांची ज्या वेळेस या ठिकाणी लढाई झाली होती त्यावेळेस त्यांचा या लढाईमध्ये हात तुटला होता. तर त्या हात तुटल्याची जागा या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्मारक आहे त्या हाताचे दिलेलं आहे. याच परिसरामध्ये ते हात तुटला असतानाही झुंजत राहिले. पुढे म्हणलं चला आता परतीच्या मार्गावर निघावलंच होतो. मध्येच आपल्याला या ठिकाणी गुहा पाहायला भेटले. म्हणलं चला काय विषय बघून येऊ एकदा. आपल्याला कसं पाहिल्याशिवाय चेन पडणार नाही. म्हणलं जाऊ दे. आतमध्ये गेलो. म्हणलं एक खोल गुहा आहेत आतमध्ये. त्याच्यामध्ये पण परत काहीतरी आहेत कोरलेलं. पाहायला गेलं एक खांब वगैरे. इथे चांगले हौदं दिसली. म्हणलं चला काहीतरी धान्य कोठार किंवा काहीतरी असेल. म्हणलं पाण्याच्या टाक्या. एकामध्ये पाणी होतं बाकीचे तर काही कोरडेच होते. पण म्हणलं चला आता हे आपल्याकडे जे शिनेरी लेण्या दिलं आपल्याकडे तर भरपूर आहे. म्हणलं चला निघालो बाहेर. लेण्या तर आपण पाहिलेल्याच आहेत भरपूर. म्हणलं चला आता कुठेतरी पिण्यायोग्य पाण्याचा टाका बघावं. म्हणलं थोडीशी तहान पण लागलेली. अनिल भाऊला म्हणलं चल बाबा जाऊ कुठेतरी. इथं आलो तर ह्याच्यामध्ये तर इतकं शेवाळ होतं. म्हणलं बाबा इथं काय कधी सापच केलं नाही. इथं पाहिले याच्यामध्ये बाकी थंड पाणी दिसलं असं वाटलं. म्हणलं चला मग पाणी पिऊन खाली उतरलो. एका बुरुजावरती आलो. म्हणलं इथून आता लास्ट सीन घ्यायचा बा मस्त. आणि अनिलला म्हणलं चला एक ट्रेकिंगचं एक वाट आहे रे डोंजे गावातून यायला वरती पायी पाऊलवाट. म्हणलं ती तरी बघूया बुरुजावरून दिसेल म्हणलं. आणि एकदा व्ह्यू बघत होतं. म्हणलं सगळं काय दुर्घटना दिसत. आणि त्यात भाऊचा मोबाईल पण लो क्वालिटीचा कॅमेरा. इथून हा ट्रेक येण्याचा मार्ग आहे ना ट्रेकिंगचा मार्ग दिसला आपल्याला. या बुरुजापर्यंत ती वाट येऊन भेटते. म्हणलं ठीक आहे चला काय हरकत नाही. म्हणलं नेक्स्ट टाईम येऊ ना म्हणलं त्यावेळेस आपण पायीच येऊ. म्हणलं गाडी वगैरे काय आणायची नाही काय नाही. या बुरुजावरून पाहिलं. म्हणलं चला हे सगळे लोक कसे काय बारीक बावले नाहीत की दिसत. म्हणलं आपण तर लय उंचावर आहे राहू. आणि खाली इकडं पुणे परिसर तर म्हणलं अरे काय सगळं दुकाट आहे रे. मग काय तिथून म्हणलं आता आपलं परत आपली पार्किंग गाठली. आणि इकडं समोर हा डोंगर दिसत होता. म्हणलं डोंगराचा काय विषय. चला गेलो तर त्या डोंगरावरती गेलो. समोर बघा ना सिंहगड किल्ला. आणि त्या किल्ल्यावरून आपल्याला इकडं बुरुज दिसत होतं. इथं महादेवाची पिंड होती. इथं पण भेट दिली.